विटा मायनी रोडवर 3 रिव्हॉल्व्हरसह युवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. 1,55,000चा मुद्देमाल जप्त. विटा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की विटा मायनी रोडवर घाणवड जवळील भाग्यनगर फाट्यानजीक रिव्हॉल्व्हर व 10 जिवंत राऊंड विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल खरात या नावाचा युवक अवैध अग्निशस्त्रे कब्जात बाळगलेले 3 रिव्हॉल्व्हरसह 10 जिवंत काडतुसं विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे अन्वेषण शाखेतील पथकातील टीमने सदर घाणवड जवळील भाग्यनगर फाट्यावर सापळा लावला. यावेळी एक युवक पाठीवरती सॅक अडकवून थांबला होता. त्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली या पथकातील टीमने ताब्यात घेतलं. त्याचं नाव व गाव विचारल्यानंतर अमोल विलास खरात, वय वर्ष 29, राहणार दहिवडी, तालुका मान, जिल्हा सातारा असं असल्याचं सांगितलं. पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्या युवकाची अंग झडती घेतली. त्यांच्या पाठीवरती अडकवलेल्या सॅकमध्ये 3 देशी बनावटीच्या पिस्टल मॅगझिनसह 10 जिवंत काडतुसं मिळून आल्यात. तसेच देशी बनावट पिस्टल व जिवंत काडतुसं बाळगण्याबाबत त्याच्याकडे परवाना आहे का याबाबत विचारणा केली असता त्याबाबत त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचं त्यानं त्या पोलीस पथकाच्या टीमला सांगितलं. पुढील तपासकामी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी या संशयित आरोपी विरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल 626 बिरोबा नळे यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन त्या संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. या संशयिताकडून सुमारे 1,55,000चा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलं. ही दमदार कामगिरी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे साहेब सह अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सतीश शिंदे सह सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नळे, सागर लवटे, संदीप गुरव, नागेश खरात, दरिबाग बंडगर, मच्छिंद्र बर्डे, अमर नळे व पोलीस नाईक सागर टिंगरे, उदयसिंह माळी, अनिल कुळेकर, संदीप नलावडे, विक्रम खोसह कॅप्टन गंडवाडे या पथकाने दमदार कामगिरी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास विटा पोलीस करतात. विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार, विटा. नमस्कार, N24 मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या विशेष घडामोडी.